तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी राज्य सरकारच्या वतीने 612 कोटींचा निधी देण्यात येणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी दिली। श्री क्षेत्र देहू, आळंदी, भंडारा डोंगर, पंढरपूर, पालखीतळ आणि मार्ग या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासंदर्भात 183 कोटी रुपयांची कामे सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। त्यापैकी 117 कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली आहेत। 756 कोटी रुपयांच्या आराखड्याला जून 2011 मध्ये मंजुरी मिळाली। देहूसाठी 135 कोटी रुपये, आळंदीसाठी 177 कोटी रुपये, पंढरपूरसाठी 146 कोटी रुपये निधी आरक्षित करण्यात आला आहे। त्या व्यतिरिक्त सातारा जिल्ह्यातील पालखीतळ, देहू आळंदी रस्ता, दिघी आळंदी रस्ता, पंढरपूर अकलूज रस्ता रुंदीकरण तसेच नेवासा आणि भंडारा डोंगर येथील विकास कामे यांचा समावेश आराखड्यात आहे। देशमुख म्हणाले, तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी राज्य सरकारकडे 912 कोटी रुपयांचा सुधारित आराखडा सादर केला असून राज्य सरकारच्या वतीने 612 कोटी रुपये निधी देण्यात येणार आहे। आषाढी यात्रेसाठी पंढरपूरला 9 लाख भाविक अपेक्षित आहेत। आळंदीला प्रदक्षिणा मार्गाच्या भूसंपादनाचे काम सुरू केले आहे। देहूला रस्ता रुंदीकरण आणि मजबूतीकरण करण्यात आले। पंढरपूरला पुलाच्या कामाला प्रारंभ झाला आहे। तेथील रस्त्यांची कामे करण्यात आली। चंद्रभागेच्या वाळवंटात हाय मास्क दिवे बसवण्यात आले। सुमारे 6000 स्वच्छतागृहे बांधण्यात येत असून मठ आणि धर्मशाळांमध्ये स्वच्छतागृह बांधण्यास 50% अनुदान देण्यात येत आहे। पंढरपुरातील पाणी शुद्धीकरण यंत्रणेची क्षमता 1.5 पट केली आहे। या सर्व तीर्थस्थळांच्या ठिकाणी असलेली अतिक्रमणे हटवण्यासाठी पथके नेमली आहेत, असे सांगून देशमुख पुढे म्हणाले, जलयुक्त गाव अभियानाअंतर्गत केलेल्या विविध कामांमुळे पाणी साठवण क्षमता 8.48 अब्ज घनफूट झाली आहे। या ठिकाणी सुमारे 30% पाणीसाठा झाला आहे। सलग 2 वर्षे दुष्काळी स्थिती होती। भूजलाची पातळी खोल गेली। पाणी पुरवठ्यासाठी आणि जनावरांना चारा देण्यासाठी 1071 कोटी रुपये खर्च झाले। या पावसाळ्यात सर्व ठिकाणी पाणी जिरवून वर्षभर पिण्याचे पाणी आणि किमान एका पिकाला पाणी मिळावे या उद्देशाने मार्चमध्ये जलयुक्त गाव अभियान सुरू केले। पुणे विभागातील पाझर तलाव, नाले, बंधारे येथील सुमारे 280 लाख घनमीटर गाळ काढण्यात आला। त्यासाठी स्वयंसेवी संस्था आणि ग्रामस्थांची मोठी मदत झाली। लोकसहभागातून केलेल्या या कामांसाठी 616 कोटी रुपये खर्च करण्यात आले। 2250 नवीन सिमेंट बंधारे बांधण्यात आले। त्यामुळे पाण्याचा संचय त्या गावांमध्ये होईल आणि भूजल साठा वाढेल, असेही त्यांनी नमूद केले। पुणे विभागामध्ये 37 तालुके टंचाईग्रस्त तालुके म्हणून जाहीर झालेले होते। 2200 पेक्षा अधिक गावं होती की जी गावं टंचाईग्रस्त गावं म्हणून जाहीर झालेली होती। गेले 2 वर्ष सातत्यानं कमी पाऊस झाल्यामुळं टंचाईची तीव्रता अधिक होती। पाण्याची उपलब्धता आमच्यासमोर प्रमुख प्रश्न होता आणि म्हणून पिण्याच्या पाण्याच्या वेगवेगळ्या उपाययोजना करत असताना त्याच्यामध्ये प्रामुख्यानं तात्पुरत्या योजना, विज्ञानगिरी घेणं आणि टँकरने पाणी पुरवठा उपलब्ध करून देणं या वेगवेगळ्या उपाययोजना आम्ही केल्या आणि जवळपास 260 कोटी रुपये या 4ही जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या सुविधा निर्माण करण्यासाठी आम्हाला खर्च करावा लागला आहे। टँकर जे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, गेल्या वर्षी मेमध्ये जवळपास 850 टँकर होते। आज आमच्याकडे 1300 टँकर आहेत आणि गेल्या जूनच्या सुरुवातीला जवळपास 1600 टँकर, त्यातले 300 टँकर जवळपास कमी झाले। आजही 1300 टँकर आहेत की ज्या ठिकाणी गावांना पाणी पुरवठा केला जातो आहे। 20 लाखापेक्षा अधिक पॉप्युलेशनला टँकरने पाणी पुरवठा आजही केला जातो आहे आणि जी जनावरांची संख्या वेगळ्या कॅटल कॅम्पमध्ये आहे ती जवळपास 4,95,000 जनावरं जास्तीत जास्त कॅटल कॅम्पमध्ये आमच्याकडे होती। त्याची संख्या कमी होऊन आज 3,92,000 वरती आली आहे आणि जवळपास 1 लाख जनावरं कॅटल कॅम्पमधून कमी झाले आणि आजही जवळपास 4 लाखापर्यंत जनावरं कॅटल कॅम्पमध्ये आहेत। त्या भागामध्ये पाऊस कमी पडल्यामुळं आजही त्या ठिकाणी चाऱ्याची उपलब्धता झालेली नाही आणि त्यामुळं ते कॅटल कॅम्प बंद करायचे नाही असं शासनाने निर्णय घेतला। आम्ही शासनाला विनंती केली। आत्तापर्यंत चारा डेपो आणि छावणीवरती जवळपास 250 कोटी आणि छावणीवरती 550 कोटी असं 800 कोटीपेक्षा अधिक खर्च झाला आहे। ही वस्तुस्थिती आहे की ह्या तात्पुरत्या उपाययोजना आपण केल्या।